तुमच्या साईडने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावात आपलं स्वागत करतो. आणि जे तुम्ही आज YouTube वरून बाहेर जाऊन देखील जॉईन झालेत या मंडळी बरोबर, त्या तुमचंही प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. पुन्हा एकदा त्याने आपल्याला संधी दिली की ऑनलाईन चर्च सर्व्हिस, ऑनलाईन आपल्याला कनेक्ट होण्याची, त्याची भक्ती करण्याची. त्याबद्दल त्याचे आभार मानूया की जरी लॉकडाऊन आहे तरी देवाचं वचन लॉकडाऊन नाही. जरी चर्च बंद आहे तरी देवाचं कार्य, देवाचं आत्म्याचं कार्य हे सुरू आहे. आमेन. तर आजचा आपला विषय आहे, जेव्हा विश्वास कमी पडतो, when faith fails. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये काही वेळेस आपण हे अनुभवलेलं आहे की आपला विश्वास कमी पडतो, आपण अविश्वास दाखवतो. कदाचित तुम्ही हे अनुभवलं असेल, मी ते अनुभवलेलं आहे. पण अशा वेळी देखील देव आपल्याला सोडत नाही. तो आपल्याला चालवतो, आपण पडलो तरी तो पुन्हा उठवतो आणि आपल्याला पुढे नेत असतो. आणि आज आपण अशा एका माणसाच्या विश्वासाबद्दल पाहणार आहोत की जो एक थोर देवाचा पुरुष होता, जो इस्रायलचा पूर्वज होऊन गेला, ज्याला विश्वासाचा पिता म्हटलेला आहे, आणि तो आहे अब्राहम. आणि सध्या आपण नवीनच सिरीज संदेश मालिका सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम, देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम, द चॅलेंज टू बी गॉड्स फ्रेंड. अब्राहमाला देवाचा मित्र असं म्हटलेलं आहे, पण तो मित्र कसा झाला, त्याची सुरुवात कशी झाली. आपण आतापर्यंत पाहिलं की अब्राहमाची बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी, की तो एक विधर्मी पार्श्वभूमीतून आलेला होता. तो आणि त्याचा घराणा मूर्तीपूजा करणारे होते. आणि एक दिवशी देवाने त्याला दर्शन दिलं, त्याला निवडलं आणि त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तू आपलं घरदार, आपल्या बापाचं घर, आपलं गाव, आपले लोक सोडून मी दाखवीन त्या देशात चल. आणि आश्चर्याची गोष्ट ही की हा विधर्मी माणूस निघाला. त्याने कोणतेही प्रश्न विचारले नाही, कोणतीही शंका उपस्थित केली नाही की कोणता देव, तुझं नाव काय वगैरे. त्याला खात्री झाली की देव त्याच्याशी बोलत आहे आणि तो विश्वासाने निघाला. आणि मग अशा प्रकारे त्याच्या विश्वासाची वाटचाल सुरू झालेली आहे. ख्रिस्ती जीवन ही विश्वासाची वाटचाल आहे, जर्नी आहे, एक प्रवास आहे. पेत्र म्हणतो की आपण या जगात प्रवासी आहोत. आणि तो प्रवास तेव्हा सुरू होतो ज्यावेळेस माणसाला सुवार्ता कळते, ज्यावेळेस माणूस प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, त्याचा तारण होतं, तेव्हा आत्मिक जीवनाचा प्रवास सुरू होतो. आणि तो संपतो ज्यावेळेस ह्या जगातलं आयुष्य संपतं त्यावेळेस. तर हा प्रवास अब्राहमाचा सुरू झालेला आहे. आजचा आपला शास्त्र भाग आहे उत्पत्ती 12. आता पुढे काय झालं ते आपण पाहूया. उत्पत्ती 12 आणि 10व्या वचनापासून तर 13वा अध्याय त्याचं 4थं वचन, हा आजचा आपला शास्त्र भाग आहे. जेव्हा विश्वास कमी पडतो तेव्हा काय होतं, जेव्हा आपण फेल जातो त्यावेळेस काय घडतं बघा. आणि या अनुभवातून आपण प्रत्येकाला जावं लागतं, आपण गेलेलो आहोत. आता पवित्र शास्त्रामध्ये अनेक कथा आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण हे गोष्टीचं पुस्तक नाही आहे. हे जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. ह्या गोष्टी हे खरे लोक, खऱ्या घटना, खरा देव, खरे अनुभव आहेत. या काही दंतकथा नाही. प्रेज द लॉर्ड. तर 9वं वचन बघा, उत्पत्ती 12 आणि वचन 9. इथं असं म्हटलेलं आहे, तेथून निघून अब्राम प्रवास करीत दक्षिण प्रांताकडे गेला. प्रवास करीत म्हणजे त्याचा प्रवास, देवाबरोबरचा प्रवास आता सुरू झालेला आहे. ख्रिस्ती जीवन कसं असतं, देवावरचा प्रवास कसा असतो, देव आपल्याला कसं घडवतो आणि मग त्याच्या योजना कसं सिद्धीस नेतो, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. की एका विधर्मी माणसाला देवाने कसं निवडलं, कसं घडवलं, कसा त्याचा उपयोग केला आणि कसा त्याला देवाच्या अनंत काळाच्या योजनेत घेतलं. 9वं वचन आपण पाहतो की अब्रामाचा प्रवास सुरू झाला.
पुढे देशात दुष्काळ पडला. वचन 10. तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे चालता झाला. आता बघा, हा प्रवास देवाने सांगितलं मी दाखवीन त्या देशात जा, तिकडे सुरू झालेला आहे. अब्रामाने तो प्रवास सुरू केलेला आहे. आणि विशेष की अब्रामाला त्या देशाचं नाव पण देवाने सांगितलं. कोणत्या दिशेला तो आहे, कोणत्या दिशेला जायचं हेही सांगितलं नाही. कोणताही प्लॅन दिलेला नव्हता. म्हणजे काय? म्हणजे हे की अब्रामाला आता देवावर टोटली अवलंबून राहावं लागतं. देवाने त्याला प्लॅन दिला नव्हता, पण देव व्यक्तिनिशा, देव परमेश्वर त्याच्या बरोबर होता. त्याने देवावर अवलंबून राहायला शिकावं ही देवाची इच्छा होती. किती वेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्याजवळ जर प्लॅन दिला असता, मला जर 5 वर्ष 10 वर्ष पुढे माझ्या जीवनात काय होणार आहे हे जर देवाने दाखवलं तर किती बरं होईल. पण तसं नसतं नाही. काही वेळेस तो काही गोष्टीबद्दल झलक दाखवतो, फ्लॅश मार्गदर्शन करतो, पण सगळा रस्ता तो पुढे दाखवत नाही. कारण जर दाखवलं तर विश्वासाची गरज काय? तर अब्रामाने ठरवलं, दुष्काळ पडला, प्रॉब्लेम आला, एक मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. आता लक्षात घ्या की अब्राम लहानपणापासून अब्राम हा 75 वर्षाचा माणूस आहे. त्याचं जवळजवळ अर्ध आयुष्य मूर्तीपूजेत देवदैवतांची भक्ती करण्यात गेलेले. आणि नुकतंच आता ह्या देवाने, आकाश पृथ्वीच्या देवाने त्याला दर्शन दिले. त्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही. त्याची विश्वासाची सुरुवात झालेली आहे. आणि मग जेव्हा देशात दुष्काळ पडला तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून तो तिकडे चालता आला. थोडे दिवस दुष्काळ संपेपर्यंत. आता असं का? कारण हा नवीनच विश्वासात आलेला आहे, देवाची जास्त ओळख नाही, म्हणून त्याला गॅरंटी नाही की देव आपली काळजी दुष्काळात घेऊ शकेल, देव आपल्या गरजा पुरवेल. म्हणून त्याने स्वतःचा प्लॅन केला, स्वतःचा निश्चय केला की आपण थोडे दिवस जाऊन मिस्रात जाऊन राहू. कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. म्हणजे काय परिस्थिती? आता बघा, परिस्थिती अशी बदलली की त्याला हे पाऊल उचलावं लागलं. कधी कधी परिस्थिती अशी बदलते जीवनामध्ये की आपल्याला आपल्या मनानेच काहीतरी करावं असं वाटतं आणि आपण ते करतो आणि चुकीचं पाऊल उचलतो. आपल्याला वाटतं की देव ह्या बाबतीत करणार आहे किंवा कशाला प्रार्थना करायची, आपणच काहीतरी करतो. आणि तेच या ठिकाणी अब्रामाने केलेलं आहे. तो मिस्रात प्रवेश करणार तो आपली बायको सारा हिला म्हणाला, अगे पहा, तू दिसायला सुंदर आहेस हे मला ठाऊक आहे. आता विचार करा, अब्राम आणि सारा, अब्रामाचं वय 75 ह्या वेळेस आहे आणि त्याच्यापेक्षा लहान 10 वर्षांनी सारा आहे. म्हणजे 65 वर्षाची असताना देखील सारा किती सुंदर दिसत होते. की अब्रामाला वाटलं की मिसर देशात गेल्यानंतर ते लोक, ते राजा, त्या राजापर्यंत जर बातमी गेली तर राजा तिला राणी करून घेईल. आता त्या काळामध्ये स्त्री पुरुषांचं आयुष्य हे जास्त होतं आणि म्हणून 65व्या वर्षी सुद्धा ती इतकी सुंदर दिसत होती की अब्रामाला भीती वाटली. विचार करा, तो मिस्रात प्रवेश करणार, तो आपली बायको सारा हिला म्हणाला की तू दिसायला सुंदर आहेस हे मला ठाऊक आहे, तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील, तर मी याची बहीण आहे असे तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. आता काय चाललेलं आहे माहिती आहे? डोक्यात विचार चाललेला आहे, जे झालेलं नाही अजून ते होऊ शकतं, होईल असं त्याला वाटायला. किती वेळेस तुम्हाला असं वाटलं की जी एखादी गोष्ट घडली पण नाही, झालेली पण नाही, पण आपण म्हणतो समजा जर असं झालं तर, समजा जर तसं झालं तर हे समजा जे असतं हेच डेंजरस असतं. हे घडलेलं नसतं, पण आपल्या मनात एक कल्पना येते. जेव्हा आपला विश्वास कमी पडतो तेव्हा, जेव्हा आपल्याला देवावर संशय लागतो की खरंच देव या परिस्थितीतून पार नेईल का, तेव्हा आपण आपले प्लॅन, आपल्या स्कीम योजायला लागतो. आणि या ठिकाणी एक स्कीम, एक प्लॅन या नवरा बायकोने योजलेला आहे. तो तिला म्हणतो की तू सुंदर देखणी आहेस. आता परदेशात गेल्यानंतर ते मिस्री लोक हे असे
आणि मग ते पाहतील तर त्यांना असं सांग की तू माझी बहीण आहे. बायको असं जर सांगितलं तर ते माझा जीव घेतील. आणि म्हणून अशा रीतीने त्या दोघांची चर्चा चालू आहे, अशा रीतीचं हे प्लॅनिंग चालू आहे, स्कीमिंग चालू आहे. आता ह्या वेळेस अब्रामाचा विश्वास इथे कमी पडत आहे, डगमगलेला आहे. त्याला खात्री नाही की देव त्याचं संरक्षण करेल, त्याला खात्री नाही की देव त्याची काळजी घेईल. म्हणून आणि हा निर्णय घेत असताना मिस्र देशात जाण्याचा अब्रामाने देवाला विचारलेलं नाही, त्याने देवाचं मार्गदर्शन घेतलेलं नाही, त्यांनी प्रार्थना केलेली नाही. त्यांनीच परिस्थिती पाहून ठरवलेलं आहे की आपण तिकडे जाऊ. किती वेळेस असं होतं की परिस्थिती बदलल्यानंतर आपण प्रार्थना करीत नाही, आपणच प्लॅन करतो, आपणच योजना करतो की मी असं असं करेन, आपण असं असं करू. आणि काय होतं बघा, यांनी हा प्लॅन आखलेला आहे की तू बहीण म्हणून सांगायचं, बायको म्हणून नाही. वचन 14, मग अब्राम मिस्र देशात जाऊन पोहोचला तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिस्रांनी पाहिले. दुसऱ्या वेळेस सांगितलेलं किती सुंदर आहे. याच्यावर आपल्याला दिसून येते की सारा ही किती सुंदर असेल की मिस्री लोक तिच्याकडे आकर्षित झाले. वयाच्या 65व्या वर्षी विचार करा. फारोच्या सरदाराने तिला पाहून त्याच्यापाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेवले. आता हे सामान्य रस्त्यावरचे लोकच नाही, पण फारोच्या लोकांनी, सरदारांनी सुद्धा तिला पाहिलं, फारो जवळ तिचं प्रशंसा केली. एक एकदम सुंदर बाई आपल्या गावात, आपल्या शहरात आलेली आहे आणि तिला घेऊन फारोकडे नेऊन ठेवला. आता विचार करा, हे अब्रामाला वाटलं, त्यांनी बोलून दाखवलं, अंदाज केला आणि त्याच्याप्रमाणे आता घडत आहे. हे घडण्यापूर्वी त्यांना वाटलं की असं झालं तर असं होईल, आणि तसंच झालं. तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. एवढी संपत्ती त्याला दिली. राजा इतका खुश झाला, म्हणजे राजाला सुद्धा ती सारा आवडली. म्हणजे ती किती सुंदर असेल बघा. तरी तरी अब्रामाची स्त्री सारा हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराणे यांना भारी पीडा भोगाव्यास लावली. आता इकडे काय झालंय, इकडे काय झालेलं आहे बघा. इकडे काय झालंय, वचन 17 वचन बघा. माझा आवाज येतोय? तरी अब्रामाची स्त्री साराई हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराणे यांना भारी पीडा भोगाव्यास लावली. म्हणजे काय झालं की देवाने हस्तक्षेप केलेला. अब्रामाने आणि साराने ही चूक केलेली आहे. त्यांनी मनाने निर्णय घेऊन मिस्रात आलेले आहे. त्यांना वाटलं की देव त्यांची काळजी तिथं घेऊ शकणार, तो दुष्काळात काळजी घेणारा देव नाही. आता त्यांची चूक नाही, त्यांना दोष देऊ नका, कारण अब्रामाने त्याचा घराणा मूर्तीपूजेच्या घराण्यातून आलेला आहे. देव हळूहळू त्याची ओळख त्याला करून देत आहे. अब्रामाजवळ कोणताही बायबल नाहीये, कोणताही चर्च नाही, कोणीही पाळक नाहीये. म्हणून अब्रामाचा विश्वास देव वाढवत आहे. आणि अब्राम देवामध्ये चालत असताना कशा रीतीने चुका करतो, त्याच्याकडून काय काय चुका घडतात हे या ठिकाणी लिहिले. आणि म्हणून शास्त्रामध्ये शास्त्रातील लोक हे काही सुपरमॅन, सुपर वुमन नव्हते. ते तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य लोक होते. आपण म्हणतो हा तो अब्राम होता, पण अब्राम ऍक्च्युली कसा होता, नंतर कसा झाला, हे जर आपण स्टडी केलं तर आपल्याला कळतं की सुरुवात कशी झाली, सुरुवातीला त्याचा विश्वास कसा होता, त्याच्या ठाई किती संशय, अविश्वास होता, किती भीती होती, हे या ठिकाणी पाहायला मिळते. आता हे चूक झाल्यानंतर, हे सर्व घडल्यानंतर काय झालं की फारोने पण या लोकांनी, फारोच्या लोकांनी नेऊन फारोच्या दरबारात ठेवलं
आणि त्या काळामध्ये राणी होण्यासाठी 6 महिने तिची तयारी केली जात असे मिसरी संस्कृतीप्रमाणे, आणि मग तिला राजापुढं सादर केलं जात असे. आणि म्हणून तिच्या तयारीसाठी तिला ठेवण्यात आलेला राणी होण्याकरिता. पण असं झाल्यानंतर अब्रामाने ही चूक केल्यानंतर देवाने हस्तक्षेप केलेला आहे. देवाची स्तुती असो की देवाने हस्तक्षेप केला. देवाची स्तुती असो की तुम्ही आणि मी जेव्हा चुका करतो त्यावेळी देव हस्तक्षेप करत असतो. देवाची स्तुती असो की देव सगळ्याच रॉंग प्रार्थनेचं उत्तर देत नाही. आपल्याला वाटतं असं झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असं झालं तर बरं होईल. पण काय बरं काय वाईट, पुढं त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला नसतं माहित, देवाला माहित असतं. आणि या ठिकाणी ही आता डेंजरस पोझिशन आहे. अब्रामाने, त्यांना वाटलं की ही अब्रामाची बहीण आहे आणि तिने सांगितलं पण असेल म्हणून ते तिला घेऊन गेले. म्हणजे आपल्याला, म्हणजे अब्रामाला आता जवळजवळ त्याची बायको गमावण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यावेळेस देवाने हस्तक्षेप केला आणि फारो आणि त्याच्या घराण्याला पिडलं. आता एक्झॅक्टली काय झालं हे आपल्याला माहित नाही, पण त्यांना त्रास झाला. वचन 18, तेव्हा फारोने अब्रामाला बोलावून म्हटले, तू मला हे काय केले? ही माझी बायको आहे असे तू मला का नाही सांगितले? म्हणजे कदाचित देवाने त्याला स्वप्नात किंवा दृष्टांतात दर्शन दिलं असेल. त्याला कळलं की ही त्याची बहीण नाही, बायको आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो अब्रामाला बोलून म्हणतो की तू मला का फसवलं, का बरं अशा माझ्याशी वागलं? ती माझी बहीण आहे असे तू मला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी माझ्याकडे ठेवले होते, तर आता ही पहा तुझी बायको, हिला घेऊन जा. फारो त्याची बायको त्याला परत द्यायला तयार होता. का? देवामुळे, देवाने हस्तक्षेप केल्यामुळे. आता अब्राहम साराची आयडिया काय होती की आपण थोडस खोटं बोलायचं. तू सांगायचं की तू माझी बहीण आहे, मी सांगेल की ही माझी बहीण आहे, बायको नाही, आणि मग आपण वाचो. पण झालं उलट. किती वेळेस आपल्याला असा अनुभव येतो, आपण काहीतरी आपल्या आयडिया करतो, आपण म्हणतो आपण असं करू तसं करू, आणि ते उलटा गेम होतो, आपल्यावरच उलटतात, आपणच अडचणीत येतो. पण देवाची स्तुती होतो असो की देव अशा वेळेस आपल्याला सोडत नाही, तो हस्तक्षेप करत असतो. या ठिकाणी विचार करा, देवाने जर हस्तक्षेप केला नसता तर सारा ही फारोची आणखी एक राणी झाली असती. पण देवाने हस्तक्षेप केला. किती वेळेस विचार करा तुमच्या जीवनात की तुम्ही आणि मी अशा आयडिया योजल्या, असं ठरवलं की हे असं करू ते तसं करू, आणि त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम झाले, आणि मग देवाने हस्तक्षेप केला. आठवतं का काही गोष्टी? जरा विचार करा. अशा घटना तुमच्या जीवनातल्या आठवतात? करायला गेलो एक झालं एक, आणि देवाने हस्तक्षेप केला म्हणून बरं झालं, नाही तर भलतंच काहीतरी करून बसला असता. तर देवाचा हस्तक्षेप, आणि मग फारोने अब्रामाला त्याची बायको त्याला परत दिली. तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्या संबंधाने हुकूम केला, आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्याच्यासह त्याला वाटेला लावले. ते घाबरले की हा देवाचा संदेष्टा, देवाचा माणूस आहे, आणि आपण त्याच्या बायकोला घेऊन ठेवण्याचं, राणी करण्याचं ठरवलेलं आहे. किती घोर पाप करीत आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला किती त्रास झालेला आहे. म्हणून त्यांनी सगळं काही जे दिलं होतं ते म्हटलं ते पण घेऊन जा, उंट, बैल, गाढवं वगैरे जी काही प्रॉपर्टी, पण आमच्यातून निघून जा. म्हणजे देवाने त्याची सुटका केलेली आहे. बघ, पहिला धडा, पहिला पॉइंट आपल्याला काय शिकायला मिळतो वचन 10 ते 16 मध्ये, की काही वेळा अडचणीच्या वेळेस किंवा संकटाच्या वेळेस देवाच्या लोकांचा विश्वास कमी पडत असतो. काही वेळा संकटाच्या किंवा अडचणीच्या वेळेस देवाच्या लोकांचाही विश्वास कमी पडत असतो. देवाचे लोक आहेत म्हणजे काय आपोआप विश्वास आहे असं नसतं. विश्वास हा वाढत वाढत जात असतो. जसं जसं देवाची ओळख होते तसं तसं, एखाद्याची ओळख जशी जशी घसरट होते तसं तसं माणसावर विश्वास वाढत जातो. तसं देवाची वचनातून जशी जशी घसरट होऊ लागते
तस तसा विश्वास वाढतो. तर पहिला पॉइंट हा की आता देवाने अब्रामाला निवडलेला आहे, पण त्याचा विश्वास इथं फेल गेलेला आहे, कमी पडलेला आहे. त्यांनी मिसर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडे दिवस का होईना आपण तिकडं, कायमचा नाही पण थोडे दिवस. आता याच्याविषयी देवाचं वचन काय सांगतं बघ. यशाचं पुस्तक याचा 31वा अध्याय, आयझाया 31 and verse 1. जे सहाय्यासाठी खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांच्यावर भरोसा ठेवतात, पण ईश्वराच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा आश्रय करीत नाहीत, ते हाय हाय करतील. मिसर देशात देवापासून दूर देण्याचा निश्चय करतात, स्वतःचं डोकं लावतात की मी असं करील, आपण असं करू, तसं करू. देवाने प्रार्थनेचं उत्तर नाही दिलं तर मग मी असं करील, माझा हा प्लॅन ए तो सक्सेस नाही झाला तर प्लॅन बी आहे. समजा जर प्रार्थनेचं उत्तर, समजा जर देवा, असं समजा समजा म्हणणारे लोक काय होतं, आणखी अडचणीत जातात. म्हणून द फर्स्ट लेसन इज गॉड्स पीपल आर ऑफन फेथलेस, एस्पेशली ड्युरिंग ट्रायल्स. कठीण परिस्थितीत देवाचे लोक देखील विश्वासात कमी पडतात. तर ते मिसर देशात जातात, परमेश्वर म्हणतो त्यांना हाय हाय. देवाची इच्छा नाही की आपण मिसर देशात जाऊ. मिसर हा जगाचा प्रतीक आहे. देवाने त्याच्या लोकांना मिसर देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढ. मिसर देशाचा राजा फारो ह्या जगाचा देव अधिपती सैतान आहे, शास्त्र सांगतात. आणि ते जगाच्या रीतीने चालतात, जगाच्या रीतीने विचारसरणी करतात, है ना. जगाचे नियम चर्च मध्ये स्वतःच्या जीवनात आणतात, जे दोन्हीकडे जसं काय हात ठेवायचा प्रयत्न करतात, त्यांना परमेश्वर म्हणतो हाय हाय. यशाया 31 म्हणजे त्यांना धिक्कार असो. दोन्हीकडे हात ठेवून यशस्वी होत नाही. आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊ आणि आम्ही जगातील लोकांना खुश करू, तसं नसतं. आणि ही चूक अब्रामाने या ठिकाणी केलेली आहे. म्हणून पहिला धडा हा की काही वेळा अडचणी आल्यावर, प्रॉब्लेम आल्यावर देवाच्या लोकांचा देखील विश्वास डळमळतो, कमी पडतो आणि चुकीचे निर्णय घेतले जातात. आता विचार करा, समजा जर हा निर्णय घेतला नसता मिसर देशात जाण्याचा, फारोकडे जाण्याचा, तर एवढे प्रॉब्लेम आले असते का बायकोबद्दल? नाही. समजा जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला नसता तर आज ज्या प्रॉब्लेम मधून जात आहात ते आले असते का? नाही. पण आपल्याला वाटलं आपण देवाची मदत करू, एवढे दिवस झाले प्रार्थनेचं उत्तर, देव काहीच करत नाही, आता मीच काहीतरी करतो. तेव्हा सैतान आपल्याला करायला लागतो, तेव्हा खरी विश्वासाची कसोटी असते, तेव्हा खरा विश्वास कमी पडलेला असतो. म्हणून म्हणणं की आम्ही एवढ्या वर्षापासून विश्वास आहे हे वेगळं आणि विश्वासाने चालणं वेगळं. प्रेज द लॉर्ड. आता पुढे काय झालं बघा, 17 वचनात आपण पाहतो, वचन 17 ते 30 मध्ये की अब्रामाचा जरी विश्वास कमी पडला तरी देवाने हस्तक्षेप केला. म्हणून दुसरा धडा हा की आपण जरी विश्वासात कमी पडलो, अपयशी ठरलो, तरी देव विश्वासू असतो. द सेकंड लेसन इज इन स्पाइट ऑफ आवर फेलियर्स गॉड इज फेथफुल. In spite of our failures, God is faithful. Genesis 12:17-20. आपण जरी अपयशी ठरलो, कमी पडलो, तरी देव विश्वासू असतो. देवाने अब्रामाला सोडलं नाही. देवाने त्याला निवडलेलं होतं, वचन दिलं होतं की मी दाखवेन त्या देशाला. देवाला माहित होतं की अब्रामाची पार्श्वभूमी कशी आहे. देवाला माहित होतं की त्याला त्याच्याबद्दल जास्त माहित नाही, तो मूर्तीपूजा करणाऱ्या लोकातून आलेला आहे. म्हणून त्याने हस्तक्षेप केलेला. ही देवाची दया आहे. ज्या वेळेस देव तुमच्या आणि माझ्या जीवनात हस्तक्षेप करतो, आपण चुका केल्यानंतर, ही त्याची दया असते, त्याची कृपा असते. विचार करा किती वेळा त्याने तुमच्या जीवनात हस्तक्षेप केलेला. समजा जर हस्तक्षेप केला नसता तर कुठं असता, काय झालं असतं? आज जिथं आहात तिथं असता. देवाचे आभार माना. म्हणून दुसरे तिमोथेला पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 वचनामध्ये पाऊल काय म्हणतो बघा. दुसरे तिमोथी 2 Timothy 2:13, दुसरे तिमोथी 2 आणि वचन 13,
आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वासू राहतो. म्हणजे आपण जरी संशय घेतला देवावर, आपण जरी अविश्वास दाखवला, आपण जरी म्हटलं आता मीच काहीतरी करतो, तरी तो विश्वासू राहतो. आणि समजा तर तो विश्वासू राहिला नाही तर, समजा जर त्याने ठरवलं की हिने माझं ऐकलं नाही, याने माझं ऐकलं नाही, तर काय होईल? आपण अविश्वासू झालो तरी तो विश्वासू राहतो, कारण त्याच्याने स्वतः विरुद्ध वागवत नाही. देवाचा स्वभाव, देवाचा गुणच आहे की तो विश्वासू देव आहे. विश्वास ठेवण्याजोगा, भरोसा ठेवण्याजोगा देव आहे. पण सैतान म्हणतो नाही रे, किती दिवस तू प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, किती दिवस तू विश्वास धरून राहशील, बघ किती महिने गेले, किती हे गेले, काय फायदा आहे? आणि मग आपण म्हणतो अब्राहामासारखं आपण असं करू, आपण मिस्रात जाऊ, असं झालं तर तू तसं म्हण, तसं झालं तर तसं कर, आणि मग अडचणी वाढायला लागतात. आणि त्यावेळी देव हस्तक्षेप करतो. पण जरी आपण पडलो किंवा आपण अपयशी ठरलो तरी देव विश्वासू राहतो. हा दुसरा धडा. आणि मग पुढे काय झालं बघा, 13वा अध्याय वचन 1. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व लोट यांना घेऊन मिसर देश सोडून कनानाच्या दक्षिण प्रांती गेला. कनान देश हा वतनाचा देश होता. तिथं देव त्याला नेणार, तिथं तो होता, तिथं त्या देशात त्याने राहावं, काबीज करावा, ही देवाची इच्छा होती. पण तो मिस्रात गेला. पण मिस्रात गेला तर गेला, हे प्रॉब्लेम झाले. आणि देवाने हस्तक्षेप केला म्हणून बरं झालं, म्हणून त्या फारोपासून ह्याच्यापासून सुटका झाली आणि सुखरूप बाहेर निघाले. पण बाहेर निघाल्यावर काय केलं, तो दक्षिण प्रांती गेला, मिस्र देश सोडून. आता बघा वचन 2, 13वा अध्याय. तो कळप, रोपे व सोने याही करून संपन्न होता. बघा देव कसं त्याला संपन्न करीत आहे. हे कमवलेलं नाहीये. हे फारोकडे गेल्यामुळे आणि ही घटना घडल्यामुळे फारोच्या त्या लोकांच्या मनात देवाने कार्य केलं आणि एका अनोळखी माणसाला त्याच्या सुंदर बायकोमुळे एवढं धन संपत्ती दिली. शास्त्र सांगतं की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले तर तो त्याला त्याच्या शत्रूशी समेट करायला. शत्रूने समेट तर केला, पण अजून बक्षिसा दिल्या. आणि हे याच्यासाठी झालं की देव आता त्याला दाखविते की मी तुझ्या गरजा पुरवणार आहे. तुला वाटलं दुष्काळात काय होईल, अनोळखी लोकांनी तुला मदत केली आणि एवढं धन संपत्ती मिळाली. सोने रुपये याही करून संपन्न होता. मग मजला करीत करीत तो दक्षिण प्रांताकडून बेथेल पर्यंत गेला. आणि आता हे प्रगटीकरण आहे. किती जण प्रार्थना करून बसले की मला एक नवीन प्रगटीकरण मिळालं. मजला करीत करीत तो दक्षिण प्रांताकडून बेथेल पर्यंत गेला. बेथेल व आय त्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता, त्या ठिकाणी तो आला. ते वचन बघा, त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला. ते लाईन अंडरलाईन करा. जिथून त्याने रॉंग टर्न घेतला होता, जिथून त्याने ठरवलं होतं की आपण मिसर देशात जाऊ, आता इथं आपलं काही खरं नाहीये, आपण दुष्काळात मरून जाऊ, जिथून निघाला होता तिथं तो परत आलेला आहे. जिथून आपण रॉंग टर्न घेतला, जिथून तुम्ही चुकीचा निर्णय घेतला, त्या पॉइंटला तुम्ही आणि मी परत येणं हे महत्वाचं आहे. अब्राम या ठिकाणी तिथं आलेला आहे. पहिल्याने जिथं डेरा दिला होता म्हणजे फिरून परत तिथंच आला. पण प्रश्न असा आहे की एवढं फिरायची गरज काय? प्रश्न असा आहे की एवढ्या आयुष्यात तुम्हाला भटकायची गरज काय? जर मनापासून खरा पश्चाताप करून समर्पण केलं असतं तर एवढे आयुष्याचे वर्ष भटकले असते, एवढे आयुष्याचे वर्ष वाया गेले असते नाही. पण देवाची स्तुती असतो की देवाने हस्तक्षेप केला आणि अब्रामाने पश्चाताप केला. त्याला त्याची चूक कळली, त्या दोघांनी त्यांची चूक कबूल केली, त्याने क्षमा मागितली आणि जिथून तो निघाला होता त्या पहिल्या ठिकाणी तो आला. आज किती जणांना पहिल्या ठिकाणी येण्याची गरज आहे? आज विचार करा, तुम्ही मिसरात तर नाही, चुकीच्या ठिकाणी स्वतःचा शहाणपणा करून तर नाही पोहोचले की देव काही करत नाही, आता मीच काहीतरी करतो. पश्चाताप करा आणि जिथून तुम्ही रॉंग टर्न घेतला तिथे परत लीन आणि नम्र व्हा.
देव गर्विष्ठांचा धिक्कार करतो पण दीनांवर दया. गर्व माणसाचा नाश करतो. गर्वामुळे सैतान, लुसिफरचा सैतान झाला. लक्षात घ्या. गर्व म्हणजे फार मोठा पराक्रम नाही. कोणी नसताना आपण कोणीतरी आहोत असं दाखव, मूर्खपणा आहे. आपण किती आत्मिक आहोत असं जगाला दिसतंय, चर्चला लोकांना दिसतंय. कोण किती आशीर्वादित आहे, कोण किती देवामध्ये आहे, किती नाही, दाखवायची गरज नाहीये. जसं आहे तसं. तर तो मजला करीत करीत दक्षिण प्रांताकडून बेथेलापर्यंत गेला. बेथेल व यांच्या दरम्यान आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो किती विशेष आहे. जिथून आपण चुकलो त्या ठिकाणी परत यायचं असतं. त्याने प्रथम, आणि मग तिथं आल्यावर त्याने काय केलं बघ, चौथं वचन सगळ्यांनी शास्त्रात बघलं. त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या स्थळी तो आला. जिथं वेदी बांधली, जिथं देवाने दर्शन दिलं, जिथं देव भेटला, जिथं देवाने सांगितलं की मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्यातून राष्ट्र निर्माण करेल, तू आपलं घरदार सोडून मी दाखवीन त्या देशात जा, तुझी संतती आकाशातील तारे इतकी, समुद्रातील वाळू इतकी खरी. त्या ठिकाणी तो आलेला आहे. म्हणजे काही ते ठिकाण सोडून गेला होता का? हो. जेव्हा आपण योग्य ठिकाण देवाने नेमलेलं सोडतो ना, तेव्हा सगळं रॉंग. एक रॉंग टर्न घेतला की पुढचं सगळं रॉंग होत. किती वेळेस प्रवास करत असताना आम्ही अनुभवतो की आपल्याला वाटतं की हा शॉर्टकट आहे, आपण ह्या रस्त्याने जाऊन आणि जाऊन बघून गेल्यानंतर काही अंतरावर असं वाटतं चुकलो का काय. आणि मग लोकांना विचारत ते सांगतात, अरे तुम्ही वेगळ्याच दिशेला आले, ते तर तिकडं राहील, तो हायवे तर लांब राहील. मनाने जर करायला गेलं तर असं होईल. आणि मग परत एवढं पेट्रोल करतो, परत एवढा वेळ लागतो. देवाने नेमलेलं ठिकाण सोडून जर शहाणपणा केला तर आयुष्याचे दिवस, वर्ष वाया जातात, परत कधी मिळू शकत नाही. मार्गाने प्रत्येक गोष्ट प्रार्थनापूर्वक निर्णय घेऊन करणे. तू आपल्या मनाने शहाणा, स्वतःला शहाणा समजू नको, परमेश्वरावर भाव ठेव, त्याचं वचन सांगतं. वचन 4, प्रथम वेदी बांधली होती त्या स्थळी तो आला, तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. आणि मला तरी वाटतं की नक्की त्या ठिकाणी आणखी एक वेदी बांधून आणखी देवाची भक्ती त्याने केली असेल. त्याने पश्चाताप केला, त्याने देवाचे आभार मानला असेल, खरंच प्रभू आम्ही चुकलो, खरंच तू त्या फारोला जर आवरलं नसतं, दर्शन दिलं नसतं तर आम्ही त्याच्या तावडीतून सुटलोच नसतो, असं म्हणून त्याने देवाची भक्ती केली, त्याचे आभार मानले. आणि म्हणून तिसरा धडा, थर्ड पॉइंट, 13वा अध्याय वचन 104, तिसरा धडा हा की देवाच्या विश्वासूपणामुळे आपण पश्चाताप केला तर आपली पुनर्स्थापना होत असते. God's faithfulness should lead us to repentance and restoration. देवाच्या विश्वासूपणामुळे आपण जर पश्चाताप केला तर आपल्या जीवनाची पुनर्स्थापना होत असते. यांनी पश्चाताप केला, आपली चूक कबूल केली, परत मागे आलेला आहे जिथून गेले होते तिथं, आणि परमेश्वराची प्रार्थना केली. तर हे 3 धडे आपल्याला ह्या घटनेतून पाहायला मिळतात की ज्यावेळेस आपण आपला विश्वास कमी पडतो, ज्यावेळेस आपण मनानेच काहीतरी डोकं लावून म्हणतो की आता मी असं करील तसं करील आणि योजना करतो एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. आता हे प्लॅन दुष्काळातला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी होते, पण मोठा प्रॉब्लेम काय झाला की फारोने त्याची बायको घेऊन टाकली. म्हणून मनाने जर आपण डोकं लावून, मनाने जर आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काहीतरी प्लॅन करतो तर ते प्रॉब्लेम तर सुटत नाही, अजून मोठे प्रॉब्लेम निर्माण. किती जणांना समजते मी काय बोलतो? म्हणून दुष्ट प्लॅन करणाऱ्यांचा परमेश्वराला धिक्कार आहे. स्कीमिंग याला म्हणतो ना, तर्क वितर्क, प्लॅनिंग, असं केलं तसं, तसं झालं तर तसं, म्हणजे परमेश्वरावर न अवलंबून राहणं, स्वतःला हुशार समजणं. तर ज्यावेळेस आपण असं करतो त्यावेळेस विश्वास कमी पडलेला असतो आणि त्यावेळेस प्रॉब्लेम वाढतात.
पण देवाने आपल्याला निवडलेलं असल्यामुळे, देव विश्वासू कनवळू कृपाळू असल्यामुळे तो हस्तक्षेप करतो, तो आपल्याला वाचवतो, तो त्या मोठ्या प्रॉब्लेम मधून सोडवतो. आणि तेव्हा आपण काय केलं पाहिजे? आपण पश्चाताप केला पाहिजे, आपण परत मागे आलं पाहिजे, आपण त्याच्यावरचा विश्वास व्यक्त केला पाहिजे. आणि देव हस्तक्षेप का करतो? कारण देवाला त्याची योजना सिद्धीस न्यायची आहे. अब्रामाला देवाने निवडले, अब्रामासाठी एक प्लॅन आहे. तुम्हाला मला देवाने निवडलंय, तुमच्यासाठी एक प्लॅन आहे. फक्त मी घर बांधील, फक्त एक नोकरी करील, हा बिझनेस करील, हा तुमचा प्लॅन आहे, देवाचा नाही. पण तुम्हाला का निवडलंय, का तारणात आणलंय, त्याला त्याच्या प्लॅनचं पडलेलं आहे. आणि तुम्हाला मला आपल्या प्लॅनचं पडलेलं आहे की मला वाटतं हे व्हायला पाहिजे. पण देव त्याच्या प्लॅन आणि त्याचे उद्देश सिद्धीस नेत असतो. म्हणून काही वेळेस आपल्या प्रार्थनेची उत्तर देत नसतो. जे त्याच्या प्लॅन मध्ये आहे त्याच प्रार्थनेची तो उत्तर देत असतो. किती जण आमेन म्हणू शकतो? किती? आता हे आत्मिक लोकांशी मी बोलतोय, सर्वसामान्य ख्रिश्चन लोकांशी. जर तुम्ही आत्मिक आहात तर तुम्हाला कळल मी काय म्हणतो. जर तुम्ही खरं देवाबरोबर चालणारे असाल, नामधारी नसाल, तर तुम्हाला कळल मी काय म्हणतो. की त्यावेळेस देव विश्वासू का राहतो, हस्तक्षेप का करतो, त्याचे उद्देश सिद्धीस द्यायचे. अब्रामाबद्दल त्याचा एक प्लॅन आहे. आणि तिथं बसून बायको गमवून काय ते प्लॅन सिद्धीस जाणार होते काय? म्हणून काही वेळ देव हस्तक्षेप करतो. मग रागवायचं नाही, म्हणायचं नाही देवाने असं का केलं. पश्चाताप करायचा, आपली चूक कबूल करायची की प्रभू मी शहाणपणा करायला गेलो, माझी क्षमा कर. इथून पुढे प्रत्येक गोष्ट मी तुला विचारून करेन. मी हाताने प्रॉब्लेम क्रिएट करेन. बघा, आपणच हाताने प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि आपण सैतानाला दोष देतो. काही जणांना पटतंय मी काय बोलतो. जे त्याच्यातून गेलेले, ज्यांनी ते केलेलं आहे, त्यांना माहित आहे की काय होतं आणि काय असतं. पण देवाची स्तुती असो, तो विश्वासू देव आहे, तो भरोसा ठेवा, तो त्याचे उद्देश सिद्धीस नेणारा देव आहे. हालेलुया. आता शेवटचं आणखी एक प्रकटीकरण हे 12व्या अध्यायाचं 10वं वचन जरा नीट बघा. नीट म्हणजे नीट. 12वा अध्याय जेनेसिस 12:10. पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे चालता झाला. अब्राम तिकडे चालता झाला. दुसऱ्या, आता मूळ ट्रान्सलेशन मध्ये आणि इतर ठिकाणी असेल की अब्राम खाली मिस्रात गेला. इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये लिहिले की ही वेंट डाऊन टू इजिप्त. मिस्र देशात जाणं हे नेहमी खाली जाणं आहे. आणि 13व्या अध्यायाचं पहिलं वचन बघा. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व लोट यांना मिस्र देश सोडून कनानच्या दक्षिण प्रांती गेला. मूळ भाषणात लिहिलंय की तो मिस्र देशातून वर आला, मिस्र खाली गेला. जुन्या काळात भविष्यवाण्या तुम्ही वाचाल की खाली मिस्रात जाऊ नका. मिस्रात जाणं हे नेहमी खाली आहे आणि मिस्रातून बाहेर येणं हे वर आहे. स्वतःच्या मार्गाने, स्वतःच्या मनाने काहीतरी करून फसणं हे खाली जाणं आहे. आणि त्याच्यातून देवाने हस्तक्षेप केल्यावर, आपल्याला शुद्धीवर आणल्यावर, अद्दल घडल्यावर पश्चाताप करून त्याच्याकडे वळणं म्हणजे वर येणं. तर ज्यावेळेस अब्रामाचा विश्वास कमी पडला, त्याने चूक केली. पण चूक का झाली? परिस्थितीमुळे. चुका का होतात? अडचणीच्या कठीण प्रसंगी होतात. दुष्काळ पडला, कोणीतरी म्हटलं असं, मग त्याच्यात काय, दुष्काळ पडला मग काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे काय? देवाने बोलवलं याची आठवण करायची की देवाने बोलवलंय, तो जिवंत ठेवू शकतो. तो काय तो काय दुष्काळामध्ये उपाशी मारणारा देव आहे, हे विसरायचं नसतं. म्हणून परिस्थितीमुळे कधी कधी आपण चुकीचं पाऊल उचलतो, पण ते चुकीचं असतं. म्हणून परिस्थिती अशी निर्माण झाल्यावर काय करायचं की ज्या देवाने आपल्याला बोलवलं आहे, तो देव किती महान आहे,
तो आपल्याला कोणत्याही अडचणीतून कोणत्याही परिस्थितीतून पार नेऊ शकतो, याची आपण आठवण ठेवली पाहिजे. लगेच स्वतःचे प्लॅन करायला नाही सुटलं पाहिजे. तिथंच इसाकाला त्याने सांगितलं, दुष्काळ पडला इसाकाच्या काळात, तू मिस्रात जाऊ नको, तू तिथंच राहा. आणि तो तिथं राहिला, देवाचं ऐकलं आणि पेरणी केली, 100 पट पीक मिळालं. देव जे सांगतो ते काही वेळा जगा वेगळा असतो, बुद्धीला न पटणार असतं. म्हणूनच त्याच्यावर विश्वास आवश्यक असतो. म्हणून देवाबरोबर चालणं इतकं साधे सोपं नसतं, त्याला विश्वास लागतो. देवाचं प्रकटीकरण झाल्याशिवाय, देवाची ओळख झाल्याशिवाय कोणीही विश्वासाचा पाऊल उचलू शकत नाही. पण उचलल्यावर देखील आपल्याकडून चुका नाही, पण जरी घडल्या तरी तो विश्वास असतो. मग आज जर तुमच्याकडून अशा चुका घडल्या असतील, तुम्ही कदाचित जर निस्वार्थ असाल, तर धीर धरा. देव हस्तक्षेप करणारा आणि त्याला शरण या, आपली चूक कबूल करा. अब्राहम ज्या ठिकाणाहून गेला होता त्या ठिकाणी तो परत आला आणि तिथे त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. आज कोण ज्या ठिकाणाहून निघून गेले तिथं परत येणार आहे? कोण पश्चाताप करा, कोण म्हणणार आहे की प्रभू माझं चुकलं? आता तुझे जे प्लॅन, तुझी जी योजना माझ्या आयुष्याबद्दल, जीवनाबद्दल, ती तू घडवून. आज आपण इथेच थांबू आणि पुढे काय झालं हे पुढच्या संदेशात पाहू, की जेव्हा नातेवाईक चुका करतात. पुढच्या संदेशाचा विषय असेल, जेव्हा नातेवाईक चुका करतात तेव्हा काय होतं, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा, इनडायरेक्ट आपल्याला कसं ते एफेक्ट होतं. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.